मुंबईमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं होतं. अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते. मराठा फॅक्टर थेट राजधानीत आल्याचं देवेंद्र फडणवीस ट्रॅप झालेत असं बोललं जात होतं. पण याच दरम्यान एक फोटो देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केला होता. अमित शहा सोबतचा या फोटोला फडणवीसांनी कॅप्शन दिलं होतं, पिक्चर अभी बाकी है. त्यानंतर काय झालं तर आंदोलन सहजपणे हाताळलं गेलं. जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याचं सांगून आंदोलन संपवलं. कट टू कालचा दिवस. एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. बार्गेनिंग किंग म्हणवल्या जाणाऱ्या शिंदेंनी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकेप्रमाणे यंदा ही जागा वाटपांसाठी थेट दिल्लीचा रस्ता पकडला. पण दिल्लीतनं फायनल कॉल काही मिळाला नव्हता. दोनदा तर शहांनी वेळ शिंदेंना मिळाली नसल्याची बातमी आली. पण काल परवामध्ये या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर नेमकं काय झालं तर फडणवीस यांनी अमित शहा बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर अवघड पेपर सुटला असल्याचं सांगण्यात आलं आणि जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल तो मुंबईत होईल असं सांगण्यात येऊ लागलं. थोडक्यात बॉस कोण हा मुद्दा निकालात लावण्यात फडणवीसांनी यश आलं. यांच्या बैठकीत राज्याचे सगळे निर्णय फडणवीसांच्याच कोर्टात होतील हेही ठरवलं गेलं. थोडक्यात शिंदे फडणवीस या सुप्त स्पर्धेत फडणवीसांनी आपलं बॉस आहोत हे सिद्ध केलं. पण नेमकं कसं समजून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा या बंडामागे फडणवीस असल्याचं बोललं गेलं. कशा प्रकारे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यरात्री बैठका पार पडत होत्या हे देखील सांगण्यात आलं. पण एकनाथ शिंदेंनी मात्र सातत्याने हायकमांड आणि महाशक्तीशी उल्लेख करत आपले फडणवीसांचा हात नाहीये तर शहांचा हात आहे हे स्पष्ट केलं. विशेष म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री करण्यात आलं आणि फडणवीसांनी उपमुख्य होण्यास भाग पाडण्यात आलं तेव्हा शिंदेचे गॉडफादर अमित शहाचे आहेत हे पक्क नॅरेटिव्ह महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं. आता ही गोष्ट शिंदेंना पूरक का ठरत होती तर महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वावर आपण डिपेंडेड असा मेसेज जर शिंदे गटाच्या आमदारांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत गेला तर भविष्यात शिंदे सेनेची देखील गरज आपल्याला लोकांना भासणार नाही. पर्यायानं भाजपचा हात पण तो देशाच्या हायकमांडचा हात आहे. एकनाथ शिंदे सातत्याने दाखवून देत राहिले आणि तसं होत देखील गेलं. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अधिकच्या जागा सोडायच्या नाही तसा निर्णय राज्य पातळीवरच्या भाजपने घेतला. पण हायकमांडकडून शिंदेच्या अधिकच्या जागा पदरात पडून घेतल्या. विधानसभेत देखील शिंदेचे जास्तीत जास्त 60 जागा दिल्या जातील अशा चर्चा होत्या. पण शिंदेंनी येथे देखील बाजी मारली. पुढे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात देखील आपलं पारड शिंदेंनी दिल्ली दरबारात जड ठेवलं. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी बॅग फुटला जावं लागलं नाही तर तरी देखील खातेवाटपात मागे हटले नाहीत. नाशिक असेल, रायगड असेल यांसारख्या पालकमंत्री पदासाठी सुद्धा एकनाथ शिंदे हटून राहिलेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना फोडून शिंदेंनी हालचाली सुरू ठेवल्या. पुढे भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी दणके द्यायला सुरुवात केली आणि एकनाथ शिंदेंनी आमदार थेट फडणवीसांना जाब विचारायला लागले. तेव्हा मात्र सुरुवात कोणी केली आहे हा प्रश्न फडणवीसांकडून विचारण्यात आला. हा वाद सुद्धा दिल्ली दरबारात गेला आणि कोणीच कोणाचे नेते फोडू नयेत म्हणून पडदा राखण्यात आला. तरी देखील भाजपनं शिंदेंना ठाण्यामध्ये स्पेस देऊन आजूबाजूला घेरायला सुरुवात केली. गणेश नाईक विदाऊट बॅकअपचा शिंदेंना टार्गेट करत असतील असं कधीच शक्य नव्हतं. मुंबईचा महापौर कोण यासाठी एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आणि बार्गेनिंग पॉवर वाढायला सुरुवात केली. अर्थात शिंदे ही कृती दिल्ली दरबारात शिंदेबाबत पडलेली ठिणगी म्हणता येईल. कारण उद्धव ठाकरेंनी देखील दबावाचं असं राजकारण सुरू केलं होतं ज्याचा शेवट ठाकरे आणि भाजप युतीच्या शेवट म्हणून झाला. ठाकरेंच्या मार्गावर एकनाथ शिंदे जाऊ लागलेत असं मत भाजपकडेचं झालं. याशिवाय ते भाजपच्या हायकमांडचं देखील व्हायला लागलं. इथपर्यंत राजकारण बघितलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे जागा वाटपांचे सगळे अंतिम निर्णय दिल्ली दरबारात अमित शहांच्या पुढाकारातच झाले. अगदी कुणाला तिकीट द्यावं याचा निर्णय देखील अमित शहांच्या दरबारात झाला. पर्यायाने राज्यामध्ये फडणवीसांनी कितीही आपल्याला शह देण्याचा प्रयत्न केला तरी केंद्रामध्ये शह आपल्याला मदतीला येतील. त्यांच्या पाठिंब्याने आपलं राज्यामध्ये फडणवीसांना शह देऊ शकतो असा कॉन्फिडन्स एकनाथ शिंदेंना होता. पण कालच्या बैठकीतनं मात्र राजकारणच फिरलेलं दिसून येतंय. कारण विधान परिषदेच्या जागा वाटपाचा फायनल कॉल अमित शहांनी द्यावं याचा विचारातनं शिंदे दिल्ली दौऱ्यात झालेत. 2 दौरे फेल झाल्यानंतर रविवारी अमित शहांनी एकनाथ शिंदेंना वेळ द्यायची बातमी आली. मात्र या बैठकीनंतर थेटपणे जागा वाटपाचा कॉल मिळाला असता तर एकनाथ शिंदे पुन्हा बार्गेनिंग किंग ठरले असते असं म्हणता आलं असतं. पण तरी तसं काही झालं नाही. नेमकं झालं काय तर देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं. त्यापूर्वी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडे अर्थमंत्रीपद पुन्हा सोपावं लागेल अशाही बातम्या पेरण्यात आल्या. पर्यायानं देवेंद्र फडणवीस पुन्हा ट्रॅप होत आहे
अशी वातावरण निर्मिती तयार होऊ लागली होती. एका बाजूला शिंदेंनी अधिक जागा सोडाव्या लागतील, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या पक्षाला अर्थमंत्रीपद द्यावं लागेल. अशा पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांनी दिल्लीवारी ठरली. दिल्लीत बैठका झाल्या, पण यानंतर फडणवीस आणि अमित शहांची अर्धा तासाची बैठक झाली. या बैठकीनंतर मात्र कठीण पेपर सुटल्याची बातमी आली. पेपर याहूनही महत्त्वाची बातमी म्हणजे जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल तो मुंबईत होईल, असं अमित शहांकडून सांगण्यात आलं. अर्थात मुंबईत होईल म्हणजे जो कोणाकडे अंतिम होईल तो फडणवीसांकडनं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व आहे. त्यांची ते युती म्हणून कोणाला किती जागा द्यायचा याचा निर्णय घेतील. ही बातमी म्हणजे फडणवीसांचा बॉस आहेत यावरती अमित शहांनी मारलेला शिक्का म्हणून पाहता येतं. एकट्या एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील शहांना हा निर्णय देता आला असता, पण राष्ट्रवादीला देखील हा निर्णय देऊन शहांनी थेटपणे राज्याची सुळकी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये अंतिम सोपवलेली आहेत असं म्हणता येतं. या एका बातमीमुळे मात्र एकनाथ शिंदेंनी थेट इशारा देखील मिळालेला आहे. दिल्ली दौऱ्यानंतर आलेल्या या बातमीचं नेमकं अर्थ कसे काढायचे, तर यातनं निघणारा पहिला अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंना आता मनमर्जी करून चालणार नाहीये. शिंदेंनी मुख्यमंत्रीपद सहजी सोडवलेलं नव्हतं, तेव्हाच हायकमांडशी नाराजी झाल्याचं बोललं गेलं होतं. तोपर्यंत सगळे निर्णय हायकमांड जातीने सोडवत होतं. खाटे वाटपात देखील शिंदेंना महत्त्व दिलं गेलं. महानगरपालिकेत देखील हे महत्त्व अधुरे ठेवलं. पण सत्तेचा वाटा मिळवताना शिंदे भाजपपुरती कुरघोडी करत असल्याचं चित्र नगरसेवकांच्या हॉटेलच्या पॉलिटिकल्समुळे आलेलं होतं. इथं भाजपच्या पक्षीय कमांडची ही देखील घ्यावी लागली. म्हणजे नेमकं काय, तर अमित शहा आणि फडणवीसांमध्ये मतभेदांच्या बातम्या सुरू येत असतात, पण भाजप नेते पक्षाचं नुकसान हे आपल्या वैयक्तिक गट मतभेदीसाठी करत नाहीये याची खात्री शिंदेंनी ठेवायला पाहिजे होती. पण ते शिंदेंनी काही जमलं नाही. विधान परिषदेच्या निमित्ताने शिंदेंना निर्णय हा मुंबईतच होईल हा मेसेज देऊन सातत्याने भाजपचा हायकमांड आपल्याला मागेच असेल असं नाहीये, हा मेसेज देखील आलेला आहे असं म्हणता येतं. या बातमीचा दुसरा अर्थ म्हणजे शिंदेंना आता भाजपशिवाय राजकारणाची दिशा आखायला लावणं. राज्यात विरोधी पक्ष नाहीये, भाजपचं संख्याबळ जवळपास बहुमतांचा आहे, तरी देखील सत्तेचा वाटा भाजपला पूर्णपणे मिळत नाहीये. पर्यायानं पक्षाचं कडेकर नजर असल्याचं देखील 2019च्या निवडणुकीसाठी भाजपनं यंत्रणा देखील सुरू केली आहे. राज्यात विरोधी पक्ष संपल्यासमत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीचं देखील चांगलं चाललेलं नाहीये. अशा वेळी फक्त शिंदे हेच एकमेव उरतात. भाजप पुढच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एका हाताने लढणार असल्याचं दिसतंय. सातारा झेडपी असू द्या किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर भाजपने शिंदेंना विरोधक म्हणून पाहायला सुरुवात केली असं म्हणता येतं. अर्थात याची जाणीव शिंदेंना देखील करून देणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदेंच्या हायकमांडला हे एकनाथ शिंदे सोयीस्कर वाटतात, पण राज्यातल्या भाजप केदारला एकनाथ शिंदे नको आहेत. अशा वेळी पूर्णपणे फडणवीसांकडे नियंत्रण देणं म्हणजे शिंदेंना सवता सुभाग आखण्यासाठी तयारी करायला लागणं असंच म्हणता येतं. थोडक्यात काय, तर बंद दाराच्या अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय मुंबईत येणं म्हणजे अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना बॉस असण्यावरती शिक्कामोर्तब करणं असंच आहे हे आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? कुरघोडीच्या या राजकारणात कोण जिंकतं आणि कोण हरतंय याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.